डब्या सकट द्या टाकून राहिलंच काय मग तरी पैसे आता माझा 1,500चं पालं आणि 10,000ची 2,000चा आंबा 1,500ची मिरची तुमचे पैसे सकाळपासून विकलेले त्याच्यातच गेले. तुमचा जेवणाचा डब्बा त्याच्यात टाकला. गप्पा आजी गप्पा रडू नका आता. हो हो सर आहे खरं ना गोरगरिबावरच आहे ते. मी तेच बघितलं आता. ते फक्त गोरगरिबासाठीच आहे. श्रीमंताच्या ह्यांच्या दम नाही यांच्याकडे जायला. श्रीमंताकडे कितीतरी श्रीमंताचे अतिक्रमण आहे तिथे जायला हे नाहीये. 2 दिवसापासून बीड शहरामध्ये अतिक्रमणाची मोहीम सुरू केली आहे बीड नगरपालिकेने. अतिक्रमण काढणं ह्या गोष्टीला आमचा विरोध नाही, पण ज्या पद्धतीने एका महिलेवर वृद्ध महिलेवर ते त्याचा भाजीपाला फेकून देणं, तिला धक्काबुक्की करणं, ह्या प्रकारासाठी आम्ही आज शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी साहेब आणि बीडचे CEO नगरपालिकेचे यांना निवेदन दिलं आहे. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. अतिक्रमण 100% काढावं, पण ही पद्धत चुकीची आहे. त्या महिलेला नगर परिषदेने व प्रशासनाने न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. धरपकड करून ते भाजीपाला फेकून देत आहे. हातावर पोट भरणारी महिला ती वृद्ध महिला आहे, तिला सांभाळणारा कुणी नाही आहे. वेळ पडली तर भाजप या प्रकारात रस्त्यावर उतरशीवर राहणार नाही. पर्यायी जागा द्या तसं काहीतरी करू आपण. ऐका ना, त्यांना रोडच्या धंदा करणारे सगळे गरीब आहेत. ऐका ना, रोडच्या कडेला धंदा करणारा काही लई श्रीमंत नसतो. रोजच्या पोटाचा त्याला प्रश्न असतो. त्यामुळे मी हे म्हणणार नाही की तुम्ही सगळंच उचलून त्यांचा व्यवसाय असला, मी त्या मताचाही नाही बरं का, त्यांचा व्यवसाय असला तर सवलत सर्वसाधारण नागरिकांसाठी देणे, त्याच्यामुळे काही हेच नाही. थोडासा काय रस्त्याच्या मधोमध भाजीपाला विक्री करत असताना त्यांच्यावर कार्यवाही केली गेली. परंतु हे करत असताना एका वृद्ध महिलेचा भाजीपाला उचलून तो ट्रकमध्ये टाकणे, त्या महिलेला बाजूला करत असताना त्यांच्याशी हातापायी होणे हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे. मी याबद्दल त्या संबंधित कर्मचाऱ्यांना त्याच वेळेला सूचना दिल्या होत्या, परंतु अशा पद्धतीच्या वर्तनामुळे संबंधितावर कार्यवाही करण्यासाठी आम्ही आमच्या स्तरावरूनही कारवाई करू आणि ज्यांच्यावर शासन स्तरावरून कारवाई होणं अपेक्षित आहे त्यांचा प्रस्ताव सुद्धा वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहोत. नेमकी काय कारवाई होणार आहे? त्या दिवशी काय झालं नेमकं? काय ते आले गपचे, पण ते तसं वडावडी पडापडच काय म्हणले सुद्धा नाही सारखा बाजूला. मग मी म्हणलं नका वडू तर मला ओढून ते तिकडे टाकलं आणि सगळं भरून नेलं. किती वर्षापासून बसता तुम्ही तिथे? मी आज 25-30 वर्ष झाले त्याच जागा बसते. कोणी तिथं बसत नव्हतं एक माणूस. मी बसल्याच्या नंतर ह्या गोळ्या झाल्या. मी म्हणलं माझा गला नेऊ नका, तुम्हाला माळवं न्यायचं तर न्या म्हणून अशी पडायला लागली तर त्या दुसऱ्याने असं वळलं. त्याने मला त्या तिकडं वळलं. गुडघ्याला बघा ना किती खारकाल्याला आहे. मग त्याला न्यायचं तर न्या म्हणले. छत्र्या बी अशा कडा माड्या. मी अशी त्या गल्यावर पडले तर त्याने असं वळलं. हे बघा काय मी काय केलं तर द्यायचं का, मी चोरी करीत होते का काय? माझं पोट त्याच्यावरच आहे ना, का मला जमीन का जायजत का काय? नवरा बघितला म्हातारा माणूस मायावणीच, मग माझ्यावर का असा असेचार? मला जगू वाटा नाही. मी पोरपणापासून धंदा करीते तर मला कुणी असं बोट केलं नाही आणि मला एक कामून असं केलं म्हणून मला डोक्यात माझ्या चक्कर आहे.